हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी स्टुडंटशी रिलेटेड त्यांना म्हणजे जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते. मग जे सिनियर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ज्या काही गव्हर्मेंट जॉब्सच्या अपडेट असतील किंवा काही टेक्निकल सिरीज असतील तर त्या घेत असते. आणि जे स्टुडंट ज्यांनी नवीनच प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे मग त्यांच्यासाठी ज्या काही स्कीम्स असतील, बार्टी, महाज्योती, TRTI किंवा SISC यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते. तर तुम्हालाही अशीच इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी लास्ट टाईम ICDSसाठी टेक्निकलची सिरीज घेतली होती आणि त्यामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता मुलींनी, कारण त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन वगैरे डिस्कस केले होते मी त्यांच्यासोबत आणि त्याचं त्यांना हेल्प देखील झाली होती. तर आता आपण नोंदणी व मुद्रांक विभाग याबद्दलचे जे डिपार्टमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहेत ते बघणार आहे आज. कारण आपण स्टडी सगळेजण करतो, GKचा असेल कुठलाही, परंतु मराठी असेल किंवा इंग्लिश किंवा मॅथ्स वगैरे यामध्ये एक प्रेडिक्टेबल असतं किंवा आपल्याला माहीत तरी असतं, परंतु GKचा सिलेबस इतका व्हास्ट आहे की त्यामध्ये काय काय करायचं हे समजत नाही. आणि बऱ्याचशा ठिकाणी जे डिपार्टमेंटल एक्झाम जे येते, समजा आदिवासीची एक्झाम झाली होती तर त्यामध्ये आदिवासी विभागाशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या 3-3, 4-4 क्वेश्चन जे ते आदिवासी विभागाशी रिलेटेड विचारले होते. त्यानंतर GMCच्या ज्या एक्झाम होतात त्यानुसार देखील जिल्हा विशेषमध्ये बऱ्याचशा गोष्टी जे ते विचारतात. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागाशी रिलेटेड जेही क्वेश्चन असतील की मुख्यालय वगैरे किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे कुठले इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्याचे क्वेश्चन्स जे ते आज आपण बघणार आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला, नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अधीन कार्य करतो? तर नोंदणी व मुद्रांक विभाग हा महसूल व वन विभागाच्या अंतर्गत कार्य करतो. नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? नोंदणी कायदा हा 1908 साली लागू करण्यात आला. नोंदणी कायद्यानुसार दस्तऐवज नोंदवण्याची मुदत किती आहे? तर या कायद्यानुसार दस्तऐवज नोंदवण्याची मुदत जी आहे ती 4 महिन्यांची आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता दस्तऐवज नोंदणीसाठी बंधनकारक आहे? तर जमीन खरेदी विक्री हे जे दस्तऐवज आहे ते नोंदणीसाठी बंधनकारक आहे. तर नोंदणी शुल्क जे आहे ते कुणामार्फत ठरवले जाते? तर नोंदणी शुल्क जे आहे ते राज्य सरकारमार्फत ठरवले जाते. मुद्रांक शुल्क कोणत्या मूल्यांवर आधारित असतो? तर मालमत्तेचा बाजारभाव किंवा दस्तऐवजातील रक्कम जो भाव अधिक असेल त्याच्यानुसार ठरवला जातो. नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रमुख कोण असतात? तर नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रमुख जे ते महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक हे असतात. महानिरीक्षक जे ते याचे प्रमुख असतात. नोंदणी प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने व्हावे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. नोंदणीसाठी कोणता दस्तऐवज आवश्यक आहे? तर आधार कार्ड, पॅन कार्ड, दस्तऐवजाची मूळ प्रत हे ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मुद्रांक शुल्काचा मुख्य उपयोग कशासाठी केला जातो? तर सरकारी महसूल वाढवण्यासाठी याचा उपयोग जो आहे तो केला जातो. नोंदणी कार्यालयात किती प्रकारचे दस्तऐवज नोंदवले जातात? तर इथे 2 प्रकारचे दस्तऐवज जे ते नोंदवले जातात. मग ते 2 प्रकारचे दस्तऐवज ऐच्छिक व बंधनकारक हे असे 2 प्रकारचे दस्तऐवज जे ते नोंदवले जातात. महाराष्ट्र दस्तऐवज नोंदवण्यासाठी कोणती वेबसाईट वापरली जाते? वेबसाईटचा क्वेश्चन याच्यासाठी टाकला आहे कारण TCS बऱ्याच वेळा, TCSच नाही IBPS देखील वेबसाईट ज्या आहेत त्या विचारतात. RTIची वगैरे वेबसाईट विचारली होती, त्यामुळे ही वेबसाईटचा क्वेश्चन जो आहे तो टाकला आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. कोणत्याही दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात? तर कोणत्याही दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी 2 साक्षीदार जे ते आवश्यक असतात. नोंदणी न केल्यास काय होऊ शकते? तर नोंदणी न केल्यास तुमच्याकडून एकतर दंड आकारला जाऊ शकतो किंवा दस्तऐवज जो आहे तो अमान्य ठरवता येतो किंवा दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या लागू केल्या जातात. मुद्रांक म्हणजे काय? तर दस्तऐवजावरती जो कर लावला जातो त्याला मुद्रांक असं म्हणतात. महाराष्ट्रातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर हे मुख्यालय जे ते महाराष्ट्रातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुंबई येथे आहे.
तर ई स्टेप इन म्हणजे काय, आता याचं आय थिंक प्रोनाऊन्सिएशन काय मला माहीत नाही, परंतु ई स्टेप इन म्हणजे काय, तर ही ऑनलाईन टोकन प्रणाली आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची. नोंदणी विभागाचा महसूल कोणत्या शीर्षाखाली जमा होतो, तर राज्य सरकार यांच्या शीर्षाखाली जो आहे तो जमा होतो. खरेदी विक्री नोंदणी दर कोण ठरवते, तर महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक हे जे येते खरेदी विक्री याचा दर ठरवते. बाजार मूल्य निर्देशांक कोण जाहीर करतं, तर बाजार मूल्य निर्देशांक जो येतो राज्य सरकारकडून ठरवण्यात येतो. सवलतीचा मुद्रांक शुल्क कोणाला लागू होतो, तर ज्या महिला खरेदीदार असतात त्यांना सवलतीचा मुद्रांक शुल्क जो तो लागू होतो. नोंदणीसाठी किती टक्के नोंदणी शुल्क भरावा लागतो, तर 1% नोंदणी शुल्क जो तो भरावा लागतो. त्यानंतर नोंदणी प्रक्रियेमध्ये फिंगरप्रिंट घेण्याचे कारण काय असते, तर फिंगरप्रिंट घेण्याचे कारण जे ते व्यक्तीची ओळख पटावी यासाठी फिंगरप्रिंट जे ते घेतले जातात. नोंदणीसाठी लागणारे स्टॅम्प पेपर कोणते असते, तर यामध्ये सरकारी मुद्रांकित स्टॅम्प पेपर असतात. त्यानंतर नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून कोणता दस्तऐवज ग्राह्य धरला जातो, तर यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक किंवा लाईट बिल यामध्ये कुठलाही दस्तऐवज तुमचा जो आहे तो ग्राह्य धरला जाऊ शकतो. आणि तुम्हाला या क्वेश्चनची नक्कीच हेल्प होईल अशी आशा आहे आणि थँक्यू.